ॲग्रोव्हिजन 2023च्या समारोपीय समारंभामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून ॲग्रोव्हिजन सुरू झालं आणि आज इतक्या मोठ्या विस्तारित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते ते भारत सरकारचे मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी। ॲग्रोव्हिजन करता विशेष रूपाने या ठिकाणी आलेले उत्तर प्रदेश राज्याचे कृषी मंत्री माननीय सूर्यप्रताप शाहीजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री तागे ताकीजी, डॉक्टर सी.डी. माईजी, खासदार रामदास तडसजी, आमदार टेकचंद सावरकरजी, हरीश पिंपळेजी, दादाराव केचेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित डॉक्टर विकास महात्मेजी, विजय जाधवजी, रवी बोरटकरजी, डॉक्टर राजीव पोद्दारजी, श्रीमती अश्विनी जिचकर, आनंदराव राऊत, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज ॲग्रोव्हिजनचा समारोप या ठिकाणी होतोय आणि प्रत्येक वर्षी ॲग्रोव्हिजन विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक नवीन संकल्पना, एक नवीन दृष्टी आणि एक नवीन उत्साह देणारा अशा प्रकारचा कार्यक्रम ठरतो। माननीय नितीनजींनी ॲग्रोव्हिजन सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंतची याची जी वाटचाल आहे ही अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची वाटचाल आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नितीनजी त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी काही ना काही इनोव्हेशन असतं। अधिक चांगलं कसं करता येईल, अधिक व्यापक कसं करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा असतो आणि विशेषतः शेतीच्या क्षेत्रामध्ये विदर्भाची जी काही त्या काळातली परिस्थिती होती ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना नवीन दृष्टी द्यावी लागेल। जगाच्या पाठीवर तंत्रज्ञानात काय बदल होतो आहे, शेतीमध्ये काय बदल होतो आहे, या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतील। या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं ॲग्रोव्हिजन सुरू झालं आणि आज आपण पाहतोय वेगवेगळ्या कार्यशाळांच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात लाभान्वित होतात। देशभरातनं कृषी क्षेत्रातलं नवीन तंत्रज्ञान ॲग्रोव्हिजनमध्ये पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं, वापरायला मिळतं, प्रशिक्षण त्याचं प्राप्त होतं आणि त्यामुळेच मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे आणि विदर्भातले आणि महाराष्ट्रातले लोक सातत्याने ॲग्रोव्हिजनची वाट पाहत असतात। आज खरं म्हणजे आपण बघतोय की वातावरणातल्या बदलामुळे शेतीसमोर अनेक संकटं तयार झाली आहे। आता आपण गेल्या 2 दिवसात बघितलं तर काल आणि आज अचानक अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रबीच्या पिकाचं नुकसान झालं। खरीपाच्या काळामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी अवर्षण झालं। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आज आपल्या शेतीमध्ये पारंपरिक आपल्या ज्या पद्धती आहेत त्याच्यासोबत नवं तंत्रज्ञान आणून क्लायमेट रेझिलियंट अशा प्रकारची, क्लायमेट प्रूफ अशा प्रकारची शेती ही आपल्याला कशी करता येईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आपल्यासमोर निर्माण झाला आहे। आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला पिकावर होताना दिसतो। कधी गुलाबी बोंडअळी येते, कधी इकडे मावा तुडतुडा येतो, कधी तिकडे लाल्या तर कधी इकडे तेल्या, असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे शेतकऱ्याला अक्षरशः त्या ठिकाणी अडचणीत आणतात। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तम बियाणं, रेझिलियंट बियाणं हे आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय। यासोबत आज आपल्यासमोर जो एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी आलेला आहे तो हा देखील आहे की आपल्या जमिनीची जी काही क्षमता आहे ती देखील हळूहळू कमी होते आहे। मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा जो काही वापर आपण करतो
त्यातनं उत्पादनाची क्षमता ही कमी होते आहे आणि त्यासोबत किडीचा प्रादुर्भाव देखील वाढतो आहे. आणि म्हणूनच आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं नैसर्गिक शेतीचं अभियान सुरू केलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला साधारण 35 लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेतीच्या खाली आणायची आहे. या ॲग्रोव्हिजनचं उद्घाटन गुजरातचे राज्यपाल यांनी केलं आणि नैसर्गिक शेतीवर त्यांनी केलेले प्रयोग हे अतिशय चांगले आहेत. आम्ही देखील त्यांचं मार्गदर्शन प्राप्त करून घेतलं. नैसर्गिक शेतीमध्ये वेगवेगळे लोक जे काम करत आहेत त्यांचं देखील आम्ही मार्गदर्शन प्राप्त केलं. मागच्या काळामध्ये आपण नैसर्गिक शेतीवर एक भाऊसाहेब फुंडकर अभियान सुरू केलं होतं आणि त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे 20,000 हेक्टर जमीन आपण नैसर्गिक शेतीसाठी खाली आणू शकलो आणि त्याचा परिणाम अतिशय चांगला आहे. पण आता 15-20 हजार हेक्टरनी काम होणार नाही. पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक वेगानं हे काम करावं लागेल. पण आता एक गोष्ट निश्चित आहे की लोकांनाही नैसर्गिक शेतीचं महत्त्व हे मोठ्या प्रमाणात पटायला लागलेलं आहे. कारण पूर्वी असा समज होता की नैसर्गिक शेती केल्यामुळे आमची उत्पादकता कदाचित घटेल, पण आता वेगवेगळे प्रयोग जे होत आहेत त्याच्यामध्ये उत्पादकता वाढते आहे आणि हळूहळू इनपुट कॉस्ट कमी होते आहे. त्यामुळे कुठेतरी विषमुक्त अशा प्रकारची शेती ही आपल्याला आज त्या ठिकाणी तयार करता येते आणि याकरता वेगवेगळ्या मिशनच्या माध्यमातून आपण देखील महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये मदत करते आहे. यासोबत जलसंधारणाचं एक मोठं काम आपण हातामध्ये घेतलं आहे. मागच्या काळामध्ये आपण जलयुक्त शिवार सारखी एक योजना केली. 22,000 गावांमध्ये एक मोठं परिवर्तन जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलं आणि विशेषतः त्यामुळे लोकांना 2 पिकं 3 पिकं घेणं हे त्या ठिकाणी शक्य होऊ शकलं. आणि आता जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा आपण हातामध्ये घेतला आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिथे अवर्षण होतं अशा सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी वॉटर कन्झर्वेशनच्या माध्यमातून आपल्याला अधिक चांगली शेती कशी करता येईल याचा प्रयत्न देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहोत. एक गोष्ट अजून नमूद केली पाहिजे की आपण यावर्षी एक नवीन योजना राबवली. 1 रुपयात पीक विमा. आपल्या शेतकऱ्यांना या सगळ्या नैसर्गिक अडचणीतनं बाहेर काढण्याकरता पीक विम्याचं कव्हरेज वाढवायचं आणि म्हणून आपण 1 रुपयात पीक विमा दिला. जवळजवळ 1,60,00,000 खातेदारांनी त्यांचा विमा उतरवला, जो एक महाराष्ट्रात नाही तर देशातला रेकॉर्ड आहे. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस ही आपत्ती आली त्यावेळेस आपत्तीमध्ये जे पहिले ॲडव्हान्स पैसे द्यायचे असतात, जवळजवळ 45 लाख शेतकऱ्यांना ॲडव्हान्स पैसे आपत्तीचे हे त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे विमा प्राप्त होणं हे काही फार सन्मानाची गोष्ट नाही आहे. कारण जेव्हा नुकसान होतं त्यावेळेस नुकसानीच्या तुलनेत विमा काही फार प्राप्त होत नाही, तरी देखील एक आधार म्हणून हा विमा आज आपल्याला प्राप्त होतो आहे. आपल्याला ही देखील कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या प्रकारे माननीय मोदी साहेब शेतकरी सन्मान योजना चालवतात आणि शेतकऱ्यांना 6,000 रुपये खात्यात देतात, महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि आम्ही नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 6,000 रुपये म्हणजे 6,000 केंद्राचे आणि 6,000 राज्याचे असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आम्ही त्या ठिकाणी केला. आणि त्याचा पहिला हप्ता देखील आत्ता नुकताच आपण माननीय मोदीजींच्या हस्ते या ठिकाणी वितरित केला. हे सगळं करत असताना ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून आपण त्या ठिकाणी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये मदर डेअरी याच्यासोबत आपण मागच्या काळामध्ये करार करून त्याचा पहिला प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्यामुळे आता त्याच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली, त्यालाही आपण निधी उपलब्ध करून दिला. आणि मला विश्वास आहे की आता हा जो दुसरा टप्पा आहे, हा दुसरा टप्पा त्या ठिकाणी आपण योग्य प्रकारे चालवल्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला
दुधाळ जनावरं असतील आणि त्या ठिकाणी त्याच्या दुधावर योग्य प्रकारे त्याला त्या ठिकाणी मार्केट मिळणं, त्याला पैसा मिळणं, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी या येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करणार आहोत. यासोबत मला याही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, कारण आपण प्रोसेसिंगचा विषय या ठिकाणी, कृषी प्रक्रियेचा विषय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आपण सुरू केली होती, ज्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये वर्ल्ड बँकेने 4,000 कोटी रुपये आपल्याला दिले. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा होता. आता त्याचा दुसरा टप्पा आपण घेतलेला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,000 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये देतो आहोत आणि त्याच्यामध्ये आता पूर्ण विदर्भ आणि पूर्ण मराठवाडा आपण कव्हर केलेला आहे. आणि याच्यामध्ये सॅच्युरेशन पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी सर्व प्रकारची कृषी अवजारांपासनं तर त्या ठिकाणी शेततळ्यांपासनं वेगवेगळ्या प्रकारे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण देतो आहोत. आणि आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या योजनेच्या अंतर्गत आपण जी काही प्रक्रिया केंद्र आहेत, जे छोटे प्रक्रिया केंद्र आहेत, याच्याकरता देखील निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही एक योजना अशी आहे की ज्या योजनेमध्ये कुठलाही इष्टांक ठेवलेला नाही. त्याच्यामुळे जे शेतकरी पुढे येतील किंवा जे FPOs पुढे येतील त्यांना आपण याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करतो. आणि आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये अनेक FPOंनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि त्यांचे प्रक्रियेचे जे छोटे छोटे केंद्र त्यांनी सुरू केले त्या केंद्रातनं शेतकऱ्यांना देखील फायदा होतो आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती देखील होते आहे. यासोबत आपण स्मार्टसारखा प्रकल्प सुरू केलेला आहे. 10,000 गावांमध्ये आपण त्या ठिकाणी स्मार्ट प्रकल्प जो पुन्हा एकदा आपण वर्ल्ड बँकेच्या मदतीने सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये देखील आपण ज्या आपल्या मल्टीपर्पज सोसायटीज आहेत किंवा आपल्या ज्या काही पतसंस्था आहेत यांना, प्रायमरी सोसायटीज आहेत यांना आपण ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये कन्वर्ट करतो आहोत. आणि याही करता वर्ल्ड बँकेने आपल्याला 4,000 कोटी रुपये दिले आहेत. आणि याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की आपण साधारणपणे पाहतो की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे शेतमाल पिकवता येतो, पण अनेक वेळा विकताना त्यांना अडचण होते, कारण मार्केट जे आहे हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये राहत नाही. आणि म्हणून अनेक वेळा जे मधले लोक आहेत त्यांना नफा जास्त मिळतो आणि त्या मनाने शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत नाही. आणि म्हणून या ॲग्री बिझनेस सोसायट्यांच्या माध्यमातून जे काही मार्केट लिंकेज आहे ते थेट शेतकऱ्याला कसं देता येईल, त्या सोसायटीलाच आपल्याला इंटरमिजिएटरीमध्ये कसं परिवर्तित करता येईल या संदर्भात आपण प्रशिक्षण देखील देतो, त्याला पैसा देखील देतो, त्याला मशिनरी देतो, त्याला गोडाऊनची व्यवस्था आपण करून देतो की ज्या माध्यमातून गावच हे एक स्वयंपूर्ण युनिट त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देखील कशा प्रकारे फायदा करून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला चाललेला आहे. अनेक योजना खरं म्हणजे सरकारच्या वतीनं या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहेत. आपला प्रयत्न आहे की जेवढा जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं करू शकू तेवढा आपल्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मजबूती देऊ शकू. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की नवीन पद्धती, नवीन तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. आणि तेच काम खऱ्या अर्थानं ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून नितीनजी सातत्याने करतात. आणि ॲग्रोव्हिजनमधनं लाभान्वित होणारे शेतकरी आपण जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं. नवीन पद्धती त्यांनी घेतल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आपल्याला दिसतं, त्यांचं राहणीमान बदललेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच आज ॲग्रोव्हिजन हे एक अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या इथे करण्यात येतं. आणि सातत्याने मगाशी साहीजींनी सांगितलं त्याप्रमाणे नितीनजींचं एक स्वप्न सातत्याने राहिलं आहे की आमच्या देशाचं जे इंधन आहे ते आमच्या शेतकऱ्याच्या शेतीत तयार झालं पाहिजे. आणि हे एक मिशन घेऊन गेले 10-15 वर्ष सातत्याने नितीनजी या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि आता ते स्वप्न साकार होताना आपल्याला दिसत आहे. आज ज्यावेळी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या इनोवामध्ये बसून आम्ही या ठिकाणी आलो, अतिशय सुंदर अशा प्रकारची गाडी तयार झाली आहे. आवाजही करत नाही, धूरही निघत नाही. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये इथेनॉलमुळे मोठ्या प्रमाणात आपल्या खिशाची तर बचत होणारच आहे, पण देशाची बचत देखील परकीय चलनाची मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि अशा प्रकारे
हे वेगवेगळे या ठिकाणी ज्या गाड्या आहेत, वेगवेगळे व्हेकल्स आहेत, या ठिकाणी ट्रॅक्टर्स आहेत, या बायोफ्युएलवर, अल्टरनेट फ्युएलवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात त्याचा लॉन्च हा या ठिकाणी होतोय। मी एक गोष्ट अजून लक्षात आणून देऊ इच्छितो की विशेषतः आपला प्रयत्न आहे की आता शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते की आम्हाला तुम्ही अर्धे दिवस सकाळी वीज देता, अर्धे दिवस रात्री वीज देता, आम्हाला 365 दिवस ही दिवसा वीज तुम्ही दिली पाहिजे आणि त्या दृष्टीने आता महाराष्ट्र सरकारने काम सुरू केलेलं आहे। आम्ही आता सोलर फीडरचं काम सुरू केलं आहे। याच वर्षी 5000 मेगावॅटचे फीडर हे आम्ही सोलरवर कन्व्हर्ट करतो आहोत आणि 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतीकरता जी 16,000 मेगावॅट वीज आपल्याला लागते, ही सगळीच्या सगळी वीज ही सोलर फीडरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म करून आमच्या शेतकऱ्याला ती वीज दिवसा पूर्णपणे 12 तास अखंडित ही देण्याचं काम आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये 2 फायदे आम्हाला होणार आहेत। पहिला फायदा असा आहे की एकीकडे शेतकऱ्याला दिवसा वीज देता येईल आणि ती अपारंपरिक ऊर्जा स्रोतची असल्यामुळे आम्हाला प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करता येईल आणि दुसरीकडे आज शेतकऱ्याला वीज आम्ही 7 रुपयामध्ये देतो आणि आम्हाला शेतकऱ्याकडनं आम्ही 1 रुपया 25 पैसे त्याचे घेतो, म्हणजे जवळजवळ 5.5 रुपये हे शेतकऱ्याला आम्हाला सबसिडी द्यावी लागते। त्यातली अर्धी सबसिडी ही आम्ही बजेटमधनं देतो आणि अर्धी सबसिडी ही आम्ही उद्योगावर त्यांचे रेट वाढवून आणि ही सबसिडी त्या ठिकाणी देत असतो। पण आता ही जी काही आम्ही वीज निर्मिती करतो आहोत, आम्हाला ही वीज 2 रुपये 97 पैसे, 2 रुपये 60 पैसे या भावाने त्या ठिकाणी पडणार आहे, म्हणजे जवळजवळ 2.5-3 रुपये आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 4 रुपयापर्यंत आम्ही वाचवू शकणार आहोत। त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरचा भार किंवा जो काही उद्योगावर या ठिकाणी भार आहे तो भार देखील कमी होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही योजना आणि या योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की याचा पायलट प्रोजेक्ट पहिल्यांदा 2018 साली मी केला होता आणि तो 1000 मेगावॅटचा अतिशय यशस्वी झाला आणि आता हा प्रोजेक्ट आपण ज्यावेळेस सुरू केला तर केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने आता एक परिपत्रक काढलं आहे आणि देशातल्या सगळ्या राज्यांना त्यांनी सांगितलं की हे जे काही महाराष्ट्राने मॉडेल तयार केलं आहे हे आता सगळ्या राज्यांनी स्वीकारलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काळामध्ये महाराष्ट्राचं हे मॉडेल राज्याच्या इतर राज्यांमध्ये देखील आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल। आज मला या गोष्टीचा आनंद आहे की नितीनजींचं विजन होतं की नागपूरमध्ये एक वर्ल्ड क्लास ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर झालं पाहिजे आणि त्याचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं डिझाईन देखील नितीनजींनी तयार केलं आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपण बजेटमध्ये त्याची घोषणा केली होती आणि आता त्याचा निधी देखील आपण उपलब्ध करून दिला आहे। मला विश्वास आहे की 2 वर्षानंतर आपलं जे ॲग्रोव्हिजन होईल ते ॲग्रोव्हिजन अशा मेकशिफ्ट अशा प्रकारच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार नाही, तर देशातलं जे अतिशय उत्तम अशा प्रकारचं पंजाबराव देशमुख कृषी ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर असेल त्या सेंटरमध्ये आपण हे आपलं ॲग्रोव्हिजन त्या ठिकाणी घेऊ आणि मला असं वाटतं की त्यातनं वर्षभर ॲक्टिव्हिटीज चालल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं देखील त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळतील। मी जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख अजून करू इच्छितो की शेवटी आपण नागपूरमध्ये आहोत, ही संत्रा नगरी आहे, संत्र्याचं सगळ्यांना आकर्षण आहे, पण मागच्या काळामध्ये बांगलादेशने संत्र्याच्या आपल्या निर्यातीवर त्यांनी आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं आणि हे मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावल्यामुळे आमच्या निर्यातीवर निर्बंध आले आणि ते निर्बंध आल्यामुळे आज आमच्या संत्र्याला आवश्यक तो भाव या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत आणि ही जी काही आयात शुल्क आहे या आयात शुल्काच्या 50% शुल्क राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्याची प्रतिपूर्ती करू, जेणेकरून आपल्याला आपला संत्रा हा त्या ठिकाणी निर्यातीचं जे आपलं मार्केट आहे हे मार्केट पुन्हा ओपन होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे त्यातनं एक मोठी मदत मिळेल। मी या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय नितीनजींचे आणि टीम ॲग्रोव्हिजनचे मनापासून आभार मानतो की विदर्भातल्या शेतकऱ्याला ज्या प्रकारे आपण सक्षम बनवण्याचं काम ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून केलं आहे हे खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इतरही राज्याचे लोक मोठ्या प्रमाणात यातनं प्रेरणा घेतात। म्हणून मी आपलं मनापासून आपले आभार मानतो
मी माननीय नितीनजींची परवानगी घेतली आहे, कारण मला मुंबईला जायचं आहे, त्यामुळे मी भाषणानंतर या ठिकाणी जाणार आहे. पण दरवर्षी ॲग्रोव्हिजनला मी येतोच, पुढच्या वर्षी मी येणारच आहे. त्यामुळे मी पुन्हा ॲग्रोव्हिजनला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्याकडे दोन हे जे मंत्री आलेले आहेत, सूर्य प्रताप शाही जी, मैं आपका भी महाराष्ट्र सरकार की ओर से बहुत बहुत स्वागत करता हूँ. तागे जी, आपका भी मैं बहुत बहुत महाराष्ट्र सरकार की ओर से यहाँ पर स्वागत करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.